आणि यानंतर आपण थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात। समृद्धी महामार्गावरती अंबादास दानवेंच्या नेतृत्वात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि पोलिसांनी सध्या अंबादास दानवे यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। पोलिसांची परवानगी या आंदोलनाला नव्हती, पण आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हे आंदोलन सुरू केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलेलं होतं आणि अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत सध्या हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि अंबादास दानवे यांना ताब्यात घेतले। कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, अंबादास दानवे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, पण शेतकऱ्यांमध्ये आक्रमकता तेवढीच दिसते। ताब्यात घेतलेला आहे। काही काळ शेतकऱ्यांनी अंबादास दानवे यांना जी गाडी घेऊन जाते आहे ती अडवण्याचा देखील प्रयत्न केला, त्याच्यावरती हाताने ठोसे देखील मारले, मात्र पोलिसांनी बळाचा वापर केला। सगळ्या लोकांना, शेतकऱ्यांना हलवलं आणि आता अंबादास दानवे यांना पोलीस घेऊन या ठिकाणी गेलेले आहेत। मात्र समृद्धी महामार्गावर त्यांनी गनिमी कावा करत कांद्याच्या प्रश्नी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आताही आपण पाहतो की अजून देखील शेतकरी या ठिकाणी आहेत आणि आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत। तुम्ही दानवेंची गाडी का अडवली? हा सरकारच्या विरोधामध्ये असलेला प्रोग्राम आहे आणि एका नेत्याला घेऊन जात असताना सरकारने न्याय देण्याऐवजी आमच्या नेत्याला घेऊन जात असेल तर गाडी अडवणं हे साहजिक आहे। शिवसैनिकांच्या भावना आणि शेतकऱ्यांच्या भावना या गोष्टीची पोलीस आणि प्रशासन अहो मला सांगा, प्रचंडता पण आमच्या नेत्यानं आव्हान केलं की बा सरकारी नुकसान नको म्हणून आम्ही थांबलो, नाही तर आज आमची मानसिकता होती की यांना एकाला हालू दिलं नसतं। नाही, शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना हे प्रशासन ढिम्मपणे सगळे बघत आहे। 100 रुपये 200 रुपये क्विंटलनं जर कांदा विकत असेल तर या शेतकऱ्यांनी काय फाशी घ्यायची का? आणि सरकारचं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी फाशीच घ्यावी असं। बाकी जे शेतकरी आहेत त्यांना देखील ताब्यात पोलिसांच्या वतीनं घेतलं जात आहे। समृद्धी महामार्गावरती जेवढे या ठिकाणी शेतकरी पोहोचलेले होते त्यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। सुरुवातीला अंबादास दानवे आणि आता शेतकरी हे या ठिकाणी समृद्धी महामार्गावरून ताब्यात घेतले जात आहेत। बरोबर आहे, त्यांच्यासोबत इतरही जे कार्यकर्ते किंवा शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यांना देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।